Okay, today we will start our fifth type of cast iron. Before this fifth type, we have already covered four type of cast iron. They are like white cast iron, gray cast iron, malleable cast iron, and nodular cast iron. Now today we will discuss about the alloy cast iron. Okay, see what is the mean by alloy? Alloy means what? Alloy is nothing but a mixture of two or more element, right? To get the third one. दोन किंवा दोन पेक्षा जास्त एलिमेंटला आपण एकत्र केलं, मिक्स केलं आणि तर त्यापासून तिसरा एलिमेंट बनतो, तर त्याला आपण म्हणतो अलॉय, राईट? वाय वी गो फॉर अलॉय? आपण अलॉय का बनवतो? कारण की आपल्याकडे जे एलिमेंट्स अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये ज्या प्रॉपर्टी आपल्याला पाहिजेत त्या प्रॉपर्टी नसतात, आणि त्या मिळवण्यासाठी आपण काय करतो, त्याच्यामध्ये दुसरे एलिमेंट ऍड करतो आणि त्यापासून अलॉय बनवतो. ओके, सो हिअर alloy cast iron word is there. That means in our cast iron also same thing happens. Cast iron कसा असतो? Generally cast iron is supposed to be very hard, brittle, and lacking in tension and transverse strength, right? And weak to withstand shocks. Okay, तर आपला इथं काय सांगितलं आपल्याला की कास्टाईनची प्रॉपर्टी काय? कास्टाईन हे हार्ड असतात, ब्रिटल असतात, एकदम टेन्साईल स्ट्रेंथ त्याचं कमी असतं, ट्रान्सवर्स स्ट्रेंथ कमी असते, अँड दे आर व्हेरी वीक टू विथस्टँड शॉक. म्हणजे त्याच्यावरती शॉक वगैरे जर बसले, हॅमरिंग झाली, तर ते सहन करू शकत नाही, तुटतात. ओके, सो दीज आर द पॉइंट्स रिगार्डिंग द कास्ट आयर्न. नाउ व्हॉट इज आवर टार्गेट? आवर टार्गेट इज टू इम्प्रूव्ह दिस प्रॉपर्टी. या प्रॉपर्टी आहेत ना, या कमी आहे प्रमाणात नाहीत, त्यांना आपल्याला वाढवायचे, चांगलं करायचंय. सो वी शुड गो विथ द अलॉइड. म्हणून आपण काय केलं, कास्ट आयर्न वरती किंवा कास्ट आयर्न मध्ये आपण अलॉईंग एलिमेंट ऍड केले आणि त्या कास्ट आयर्नला नुसतं कास्ट आयर्न न ठेवता अलॉय कास्ट आयर्न बनवलं. ओके, सो दॅट्स वाय वी अलॉइड विथ अदर मेटल टू इम्प्रूव्ह द प्रॉपर्टीज ऑफ दिस कास्ट आयर्न. या कास्ट आयर्नच्या प्रॉपर्टी आपल्याला इम्प्रूव्ह करायच्यात, वाढवायच्यात. म्हणून आपण काय केलं, या कास्ट आयर्न मध्ये काही एक्स्ट्रा एलिमेंट ऍड केले. तर कुठले कुठले ऍड केले, त्याच्यामुळे काय झालं बघा. अमॉंग्स द अलॉईंग एलिमेंट और अलॉईंग मेटल, निकेल इज प्रीडॉमिनेंटली अलॉईंग कॉन्स्टिट्युएंट whose addition to the extent of 0.5 to 1.5 avoids the tendency of chilling or hard spots. याचा अर्थ काय की आपण अलोईंग करतोय, एक बाहेरचे एलिमेंट ऍड करतोय आपण कास्ट आयर्न मध्ये, तर कुठला आपण ऍड केला? निकेल ऍड केला. ओके, when we add nickel element as a alloying element in the cast iron, what will happen then? जेव्हा आपण निकेल ऍड केला तेव्हा काय झालं, त्यामुळं जी काही हार्ड स्पॉट्स जे काही तयार होते कशामध्ये, कास्ट आयर्न मध्ये, ते अवॉइड करता आले, आपल्याला टाळता आले. आणि निकेलचं प्रमाण किती टाकलं आपण? निकेल percentage is maintained about 0.5 to 1.5%. ओके, म्हणजे बघा, अलोईंग एलिमेंट आपण ऍड करतोय म्हणजे अख्खाच्या अख्खा निकेल नाही टाकणार, काही प्रमाणात टाकणार. तर ते प्रमाण किती सांगितलं? निकेल इज ऍडेड दॅट इज 0.5 to 1.5% ओनली इन द कास्ट आयर्न. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज अ अलॉय कास्ट आयर्न. म्हणून याला अलॉय कास्ट आयर्न आपण म्हणतो. ओके, सपोज सी दिस alloy cast iron when observed under the microscope, it will look like this. हे एकदम अशा पद्धतीचं दिसेल. म्हणजे आपल्या स्पेरॉइडल आणि डक्टाईलचा जो फॉर्मॅट आहे त्या टाईपच हे पण दिसतं. ऍक्च्युली ती डायग्राम त्याचीच आहे, फक्त इकडे दाखवली आपण. बघा, नेक्स्ट आहे टू टिपिकल एक्झाम्पल्स ऑफ अलॉय कास्ट आयर्न्स आर देअर. फर्स्ट वन इज अ सर्क्युलर अँड सेकंड इज स्पेरॉइडल. म्हणजे हे जे अलॉय कास्ट आयर्न आहेत त्याचे दोन एक्झाम्पल्स आहेत. कुठले? फर्स्ट वन इज अ सर्क्युलर अँड सेकंड इज स्पेरॉइडल. आता अ सर्क्युलर मीन्स व्हॉट? अ सर्क्युलर कास्ट आयर्न हॅज निकेल अँड मॉलिब्डेनम ॲज अ लिडिंग कॉन्स्टिट्युएंट. म्हणजे असर्क्युलर कास्ट आयर्न मध्ये निकेल आणि मॉलिब्डेनम हे दोन एलिमेंट आपण काय करतो? टाकतो. हे लिडिंग कॉन्स्टिट्युएंट आहेत, म्हणजे मेन मुख्य घटक आहेत. निकेल आणि मॉलिब्डेनम आपण यात टाकतो. बरं, याच्यामुळे काय होतं? अँड इट इज एम्प्लॉइड फॉर क्रँक शाफ्ट. ओके, म्हणजे हे एक तर आपण पहिला पॉईंट बघितला, असर्क्युलर कास्ट आयर्न मध्ये निकेल आणि मॉलिब्डेनम आपण टाकतो आणि त्यापासून काय बनवतो? क्रँक शाफ्ट बनवतो. ओके, आता दुसरा जो एक्झाम्पल आहे तो म्हणजे स्पेरॉइडलचा. त्यात काय होतं? स्पेरॉइडल कास्ट आयर्न हॅज ग्राफाइट कंटेंट इन द स्पेरॉइडल फॉर्म. येस, स्पेरॉइडल कास्ट आयर्न मध्ये काय टाकलं? ग्राफाइट टाकलेलं आहे. ग्राफाइट आहे, पण ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये आहे? स्पेरॉइडल फॉर्मॅट मध्ये आहे. स्पेरॉइडल फॉर्मॅट म्हणजे स्पियर शेप, गोल गोल आकाराचा आहे, राईट? आपण ते स्पेरॉइडल कास्टाईनच्या वेळेस, नोडुलर कास्टाईनच्या वेळेस डिस्कस केलेलं आहे की स्पियर शेप काय असतो, फ्लेक शेप काय असतो. तर इथं
अलोय कास्ट आयन मध्ये या ठिकाणी स्पेरॉइडल कास्ट आयन जे एक्झाम्पल घेतोय त्याच्यामध्ये ग्राफाईट प्रेझेंट आहे, पण कोणत्या फॉर्मॅटमध्ये? स्पियरच्या शेपमध्ये, गोल गोल आकारामध्ये आहे. ओके, विच इज कन्व्हर्टेड फ्रॉम फ्लेकी फ्रॉम फॉर्म बाय अलोईंग विथ स्मॉल अमाऊंट ऑफ मॅग्नेशियम अँड सीसीएम. म्हणजे याचा अर्थ काय? स्पेरॉइडल कास्ट आयन मध्ये मॅग्नेशियम आणि सीसीएम यांचं थोडं एकदम कमी प्रमाण आपण ऍड केलं, आणि हे ऍड केल्यामुळं या ग्राफाईट जो सुरुवातीला फ्लेक्सच्या फॉर्म मध्ये होता. ओके, फ्लेक्सच्या फॉर्म मध्ये म्हणजे तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो. हे असा तो ग्राफाईट असा होता, म्हणजे फ्लेक होते असे, है ना. तर हे फ्लेकच्या फॉर्मॅटमध्ये होता. हे मॅग्नेशियम आणि सीसीएम ऍड केल्यामुळं त्याचं कन्व्हर्जन कशात झालं? स्पियर शेपमध्ये, असे गोल गोल आकारामध्ये तो ग्राफाईट तयार झाला. ओके, meaning is like this. Now, this change in graphite increases the tensile strength and produces tough metal which can undergo bending and twisting. Very important point. आता ह्याच्यामध्ये हे जे काही चेंजेस आपण केले, राईट, वॉट एव्हर द चेंजेस दिस ग्राफाईट इज डुईंग देअर, ड्यू टू विच व्हॉट विल हॅपन, ग्राफाईटमध्ये हे जे बदल झाले म्हणजे फ्लेकी फॉर्म मधनं तो स्पियर शेपमध्ये झाला, स्पियर शेपमध्ये गेला. असं झाल्यामुळे काय झालं? बिकॉज ऑफ दिस व्हॉट विल हॅपन, इन्क्रीजेस द टेन्साईल स्ट्रेंथ. असं झाल्यामुळे त्याची टेन्साईल स्ट्रेंथ वाढली, राईट, तो टफ झाला, राईट. अँड whenever the bending and twisting is there, it will sustain that bending and twisting. म्हणजे जर का स्पेरॉइडल कास्ट आयन वरती, म्हणजे या पर्टिक्युलर स्पेरॉइडल वरती जर लोड पडला किंवा बेंडिंग ट्रेसेस पडले किंवा ट्विस्टिंग ट्रेसेस किंवा ट्विस्टिंग मोमेंट पडलं, तर तरी सुद्धा त्याच्यामध्ये कसलाही परिणाम होणार नाही. ती बॉडी किंवा ते मेटल तुटणार नाही किंवा बेंड होणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचं फेल्युअर त्याच्यामध्ये येणार नाही. ओके, सो दिस ऑल अबाउट द अलोय कास्ट आयर्न. हे सगळं अलोय कास्ट आयर्न बद्दल आहे. 2-3 पॉईंट फक्त महत्वाचे लक्षात ठेवा. अलोय कास्ट आयर्न म्हणजे काय? त्याच्यामध्ये काहीतरी अलोईंग एलिमेंट आपण ऍड केले. कुठले ऍड केले? निकेल ऍड केला, मॉलिब्डेनम टाकला, मॅग्नेशियम, सीसीएम टाकलं. बरोबर आहे. याचे 2 एक्झाम्पल आपण बघितले. पहिला म्हणजे असर्क्युलर, दुसरा म्हणजे स्पिरॉइडल. मग असर्क्युलर मध्ये काय टाकलं? निकेल आणि मॉलिब्डेनम टाकलं, त्याच्यापासून क्रँकशाफ्ट बनवला. स्पिरॉइडल मध्ये काय केलं? स्पिरॉइडल मध्ये आपण magnesium and cesium we have added there. Because of this, what will happen? Graphite, which was present in flaky shape, it is converted into spheroidal shape. That's all. These are the main point which we have to keep in mind regarding the alloy cast iron. Okay, now after completing this alloy cast iron, next type of alloy, or sorry, next type of cast iron is a mottled cast iron. Okay, आता हा मोटल्ड कास्ट आयर्न आहे. तर मोटल्ड कास्ट आयर्न काय असतो, त्याच्यामध्ये काय काय आपण याच्याबद्दल डिस्कस करू. सी, मोटल्ड कास्ट आयर्न, सी कंपोजिशन म्हणजे मोटल्ड कास्ट मध्ये काय काय आहे ते आपण पहिल्यांदा बघू. हाऊ मच percentage of element are present here? See, iron about 93.5% is present. See, in the mottled cast iron, iron 93.5% is present. Graphite, it is about 1.75% is present, and combined carbon 1.75% is present, and whatever the remaining is there, that is nothing but the impurities. है ना. म्हणजे आपल्याला माहिती आहे की कुठलाही मेटल आपण कन्सिडर केला तर त्यामध्ये 100% काहीतरी असणार आहे. तर 100% मधलं 100% पैकी 93.5% आयर्न आहे. ओके, देन 1.75% ग्राफाईट इज देअर, अँड कार्बन इज 1.75%. आता 1.75 and 1.75, how much it is? It is 4.5. बरोबर आहे, बरोबर आहे ना. इट इज 4.5. बरोबर, येस. नाव सी, आता हे किती आहे? 93.5. मग 4.5, 93.5, अबाउट 97, 98% अबाउट झालं जवळपास. किती शिल्लक राहिलं? 2% ओनली. देन व्हॉट इज दॅट 2%? 2% इज इम्प्युरिटीज. इम्प्युरिटीज मीन्स व्हॉट? इम्प्युरिटीजचा अर्थ जे काही शिल्लक राहतं ना ते. हा, इथं काय सांगितलं मी? 1.75, 1.75, दॅट इज हाऊ मच? 3.5. 3.5 मी 4.5 म्हणलो ना, नॉट लाईक दॅट. 1 आणि 1 2 आणि हे 3, 3.5. येस, 3.5. कीप इन माइंड. नेक्स्ट सी प्रॉपर्टीज ऑफ द मोटल्ड कास्ट आयर्न. आता याच्यामध्ये काय काय प्रॉपर्टीज आहेत, महत्वाच्या प्रॉपर्टीज? तर पहिली प्रॉपर्टी आहे इथं मिक्सचर ऑफ 2 स्टेट्स, ग्रे कास्ट आयर्न अँड व्हाईट कास्ट आयर्न. सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी आहे की मोटल्ड कास्ट आयर्न जो आहे
हा मोटल्ड कास्ट आयर्न काय तयार झाला? इट इज कंपोज फ्रॉम मिक्सचर ऑफ ग्रे कास्ट आयर्न अँड व्हाईट कास्ट आयर्न. म्हणजे ग्रे कास्ट आयर्न आणि व्हाईट कास्ट आयर्न दोघांचं मिक्सचर आपण केलं तर काय तयार झाला? मोटल्ड कास्ट आयर्न तयार झाला. ओके, ग्रे कास्ट आयर्न व्हाईट कास्ट आयर्न दोघांना आपण एकत्र केलं तर मोटल्ड कास्ट आयर्न तयार झाला. देन स्ट्रेंथ ऑफ द strength and hardness varies according to ratio of free carbon to combined carbon. Yes, म्हणजे दुसरी प्रॉपर्टी काय? स्ट्रेंथ अँड हार्डनेस. याच्यामध्ये मोटल्ड कास्टांची स्ट्रेंथ आणि हार्डनेस काय होते? व्हॅरी होते, कमी जास्त होते. कशी? अकॉर्डिंग टू रेशिओ ऑफ फ्री कार्बन टू कंबाईन कार्बन. म्हणजे फ्री कार्बन आणि कंबाईन कार्बन यांचं जर प्रमाण, यांचा जर रेशो जर चेंज झाला तर स्ट्रेंथ आणि हार्डनेस यांची सुद्धा रेशो किंवा याची प्रमाण किंवा आपण म्हणू कॉन्सन्ट्रेशन काय होतं? चेंज होतं. ओके, देन लेस टेंडन्सी टू रस्ट दॅन द ग्रे व्हरायटी. याचा अर्थ काय? लेस टेंडन्सी. लेस टेंडन्सी, टेंडन्सी म्हणजे काय? प्रवृत्ती. ओके, टेंडन्सी मीन्स इट इज नॉट रस्टिंग इझिली. लेस टेंडन्सी टू रस्ट म्हणजे हा गंजणार नाही. ओके, सो दिस पर्टिक्युलर पार्ट विल नॉट it on this particular part corrosion will not be there. Okay, or in other way we can say that less corrosion is there. Okay, less tendency to rust. Rusting म्हणजेच corrosion, गंजणे. पुढची प्रॉपर्टी काय? फ्लुडिटी इज गुड. फ्लुडिटी इज गुड. फ्लुडिटी मीन्स व्हॉट? फ्लुडिटी मीन्स ॲबिलिटी टू फ्लो, प्रवाहित होण्याची क्षमता, फ्लो होण्याची क्षमता, वाहण्याची क्षमता. म्हणजे काय वाहणार आहे? कास्ट आयर्न वाहणार नाही, पण त्याच्यामधनं करंट वाहू शकतं, है ना. Current can be traveled from one place to another place. Then heat can be conducted, right? Or by after heating it, it can melt very easily. That is nothing but the fluidity. Okay, and last point is hardness, and it is very hard and brittle. Yes, obviously hard and brittle तर असणारच आहे कारण की cast iron आहे. Okay, so it is hard and brittle also. So these are the main properties of a molded cast iron. And last one is application. Where it is to be used? कुठे वापरायचं? It is mostly used in the manhole covers and pipes. पाईप बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. आणि दुसरं मॅनहोल कव्हर्स. ऍक्च्युली पाईप, दिस पाईप मीन्स व्हॉट दॅट यू नो, बट मॅनहोल कव्हर्स आय विल एक्सप्लेन. दिस मॅनहोल कव्हर काय असतं? सिंपल एक कन्सेप्ट आहे, सांगतो ऐका. मॅनहोल कव्हर म्हणजे काय? तर बॉयलर्स, दिस पर्टिक्युलर नेम आय थिंक यू हॅव हर्ड अबाउट बॉयलर्स. थर्मल इंजिनिअरिंग मध्ये बॉयलर्स वगैरे तुम्हाला शिकायला मिळतील. बॉयलर जे असतात ना, त्या ऍक्च्युली बॉयलरची साईज खूप मोठी असते. साधारणतः एखाद्या घराचा जो मजला आहे, एक मजला, तर इतकी मोठी हाईट त्याची असू शकते, मोठा असतो. तर सिच्युएशन कशी असेल, मग तुम्हाला छोटंसं ड्रॉ करून दाखवण्याचा प्रयत्न करतो, तुम्हाला लक्षात येईल. लेट्स कन्सिडर एक बॉयलर आहे, हा असा बॉयलर आहे, ठीक आहे, मोठा बॉयलर आहे. आता याच्यामध्ये कसं असणार आहे? या बॉयलरमध्ये जनरली काय होतं? पाणी जे आहे, वॉटर जे असतं, त्याला हीट केलं जातं आणि त्या वॉटरचं कन्व्हर्जन स्टीम मध्ये केलं जातं. ओके, बॉयलर इज अ मेकॅनिकल डिव्हाइस विच इज युज्ड टू कन्वर्ट वॉटर इन टू स्टीम बाय ऍप्लिकेशन ऑफ हीट. म्हणजे इथं पाण्याला गरम करून, पाण्याला गरम केलं जातं, हीट दिली जाते आणि त्याचं कन्व्हर्जन, पाण्याचं कन्व्हर्जन स्टीम मध्ये म्हणजे वाफेमध्ये केलं जातं. तर त्या पार्टला आपण बॉयलर म्हणतो. ओके, इट्स अ बिग वन. नाउ ऍट द बॉटम साइड हिअर, what is there here? Coal or wood is burnt, right? And that heat is given to the water is here. Now that one pipeline is there through which steam is taken out. तिथून steam बाहेर काढली जाते. पण suppose in this particular boiler some problem occurs, then what we will do, we will do the maintenance of it. Okay, suppose boiler मध्ये काही प्रॉब्लेम झाला तर आपल्याला याला मेंटेनन्स करावं लागेल. So what we should do? We should enter into the boiler and repair the whatever the problem is there, just sort it out. So in order to enter into the boiler, one opening is provided at the top. इथं वरच्या बाजूला इथे एक ओपनिंग प्रोव्हाइड केलेली असते इथं. ओके, one hole is provided here through which the person or man or labor can enter into it. Okay, so that's why this particular hole is called as a manhole cover. ओके, इथे आपल्याला हा जो हे जे होल आहे, हे कशासाठी प्रोव्हाइड केलं? माणसाला आतमध्ये उतरण्यासाठी प्रोव्हाइड केलं. का बरं? कारण मध्ये जर काही मेंटेनन्स प्रॉब्लेम असेल तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे आपल्याला. मग तुम्ही म्हणाल की खालून काय येता नाही? खालून येता येत नाही, कारण की इथं काय आहे, इथं लाकूड असेल किंवा कोळसा जो आहे इथं बर्न केला जातो, इथं जाळला जातो. मग हे जाळत असताना माणूस आतमध्ये येईल का? नाही येणार ना, येऊ शकत नाही, प्रॉब्लेमॅटिक आहे. सो दॅट्स वाय दॅट मॅन कॅन एंटर फ्रॉम अप्पर साइड इन टू द बॉयलर. सो दिस कव्हर इज कॉल्ड एज अ मॅनहोल कव्हर. ओके,
Got the point? This manhole cover is manufactured from the mottled cast iron. Just try to understand this. ठीक आहे, हे पार्ट मोटल्ड कास्ट आयनचे बनवलेत, किंवा पाईप जे असतात, पाण्याचे पाईप आहेत, गॅस पाईपलाईन आहेत, तर ते पाईप्स आपण मोटल्ड कास्ट आयनचे बनवतो. ओके, सो इट्स ऑल अबाउट द मोटल्ड कास्ट आयन. नाउ द नेक्स्ट टाइप ऑफ द कास्ट आयन इज मेकॅनाइट कास्ट आयन. ओके, सी मेकॅनाइट कास्ट आयर्न. आता मेकॅनाइट कास्ट आयन काय आहे याच्याबद्दल आपण डिस्कस करू. सी इन दिस टाइप ऑफ कास्ट आयन द मेटल इज ट्रीटेड विथ कॅल्शियम सिलिसाइड. म्हणजे याचा अर्थ काय की या मेकॅनाइट कास्ट आयनमध्ये कास्ट आयनला आपण ट्रीट करतो, म्हणजे त्याला कास्ट आयनची रिॲक्शन कशासोबत करतो, कॅल्शियम सिलिसाइड या एलिमेंट सोबत करतो. ओके, व्हेन द metal or this cast iron, just cast iron is treated with the calcium silicide, then mecanite cast iron will form. So that's why trade name mecanite is there. ट्रेड नेम म्हणजे काय, आपण याला नाव देत असतो की इंडस्ट्रीमध्ये एखादा पर्टिक्युलर पार्टला किंवा पर्टिक्युलर सबस्टन्सला एक पर्टिक्युलर नाव दिलं जातं, त्याला आपण ट्रेड नेम म्हणतो. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज अ ट्रेड नेम. तर याला आपण काय नाव दिलं, ट्रेड नेम गिवन इज मेकॅनाइट. ओके, नाव सी कॅल्शियम सिलिसाइड ऍक्ट ॲज अ ग्राफायटायझर. म्हणजे इथं जो कॅल्शियम सिलिसाइड आहे ना ह्या कास्ट आयर्नमध्ये टाकलेला, हा काय म्हणून काम करतो, इट ऍक्ट ॲज अ ग्राफायटायझर. व्हॉट इज मीन बाय ग्राफायटायझर? ग्राफायटायझर मीन्स फॉर्मेशन ऑफ ग्राफाईट. ओके, म्हणजे ग्राफाईट तयार करणारा, त्याला ग्राफायटायझर म्हणतो आपण. राईट, हा कॅल्शियम सिलिसाइड काय म्हणून काम करतो, ग्राफाईट तयार करणारा म्हणून काम करतो. अँड प्रोड्युसेस अ फाईन ग्राफाईट स्ट्रक्चर. आणि एकदम चांगलं फाईन स्मूथ ग्राफाईटचं स्ट्रक्चर हा बनवतो. नाव सी गिविंग अ कास्ट आयर्न ऑफ एक्सलंट मेकॅनिकल प्रॉपर्टीज. बाय डुईंग धिस व्हॉट हॅपन्स, दिस मेकॅनाइट कास्ट आयर्न विल गेट एक्सलंट मेकॅनिकल प्रॉपर्टीज. म्हणजे याचा अर्थ सांगतो डबल एकदा व्यवस्थित. मेकॅनाइट कास्ट आयर्न जो आहे याच्यावरती, म्हणजे या मेटलला जर आपण कॅल्शियम सिलिसाइड सोबत रिॲक्ट केलं तर मेकॅनाइट तयार होतो. राईट, आणि हा मेकॅनाइट काय करतो, म्हणजे मेकॅनाइट तयार होतो. त्यानंतर हा कॅल्शियम सिलिसाइड जो आहे, हा कॅल्शियम सिलिसाइड त्या मेटलमध्ये ग्राफायटायझर म्हणून काम करतो, म्हणजे ग्राफाईट तयार करण्याचं काम करतो. आणि ग्राफाईट तयार झाल्यामुळं काय होतं, त्याच्यामुळं मेकॅनिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत या मेटलच्या, त्या एक्सलंट होतात, चांगल्या होतात. ओके, मेकॅनिकल प्रॉपर्टीज कोणत्या कोणत्या असतात आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये बघितलं की आपल्याकडं डक्टिलिटी आहे, मॅलेबिलिटी आहे, टफनेस, स्टिफनेस, हार्डनेस, ब्रिटलनेस, ऑल दीज आर द मेकॅनिकल प्रॉपर्टी. या सगळ्या प्रॉपर्टी चांगल्या होतात, सुधारतात. ओके, कशामुळं, हे कॅल्शियम सिलिसाइड तिथे टाकल्यामुळं. आणि कॅल्शियम सिलिसाइड हा ग्राफायटायझर म्हणून काम करतो आणि म्हणून मेकॅनिकल प्रॉपर्टीच्या इम्प्रूव्ह होतात. ओके, नाउ सी these properties are also due to careful control of melting iron and also molding of the castings. म्हणजे ह्या ज्या प्रॉपर्टीज आहेत या आणखीन आपल्याला इम्प्रूव्ह व्हायला किंवा मदत करतात. कशामुळं, की याचं मेल्टिंग किंवा मोल्डिंग हे चांगल्या पद्धतीनं आपण करू शकतो म्हणून. नाव नेक्स्ट पॉईंट मेकॅनाइट कास्ट आयर्न बद्दल. आता हे बेसिक बघितलं आपण. पुढचा पॉईंट आहे मेकॅनाइट कास्ट आयर्नचा, दॅट इज सी दिस मेकॅनाइट कास्ट आयर्न आर अबाउट 26 टाइप्स. हे मेकॅनाइट कास्ट आयर्न जे आहे हे जवळपास किती टाईपचे आहेत, 26 टाइप्स आहेत. ओके, इट इज अवेलेबल more than 26 type, but these 26 type we are going to classify basically or broadly into main 5 types. आपल्याकडे मेकॅनाइट कास्ट आणि 26 टाईपचे आहेत, 26 टाईपचे आहेत, पण यांना आपण काय केलं, 5 मेन टाइप्स मध्ये क्लासिफाय केलं. म्हणजे कोणते, सी जनरल इंजिनिअरिंग, हीट रेजिस्टिंग, विअर रेजिस्टिंग, करोजन रेजिस्टिंग अँड नोडुलर एस टाइप. So these are the main 5 types of mechanite cast iron, and in which we have distributed all these 26 mechanite metals. Okay, या mechanite metals ला आपण या 5 पार्ट मध्ये किंवा 5 टाइप्स मध्ये काय केलं, क्लासिफाय करून टाकलं. ओके, सी ऑल these mecanite ions have high strength, toughness, ductility and easy machinability. ऑब्विसली याच्यामध्ये मेकॅनिकल प्रॉपर्टी असणारच आहेत, त्यामुळे सांगितलं इथं या सगळ्या 26 टाईप मध्ये किंवा या सगळ्या मेकॅनाइट आयन्स मध्ये काय असतं, स्ट्रेंथ चांगली आहे, हाय स्ट्रेंथ इज देअर, हाय टफनेस इज देअर, हाय डक्टिलिटी इज देअर अँड इझी मशीनॅबिलिटी इज ऑल्सो प्रेझेंट देअर. हे सगळ्या प्रॉपर्टी इथं प्रेझेंट आहेत. देन दीज आयन्स आर सॉर्ट ऑफ ब्रिज बिटवीन ऑर्डिनरी कास्ट आयर्न अँड स्टील. म्हणजे काय म्हटलंय, याचा अर्थ काय, actually these particular cast iron are solving the problem, or they are just solving the difference between ordinary cast iron and steel. Actually ordinary cast iron, steel, they are having different properties, they are different from each other, but
when we talk about the mechanite cast iron, they are simply सॉर्टिंग द ब्रिज बिटवीन दीज टू. या दोघांमध्ये जी दरी आहे किंवा अंतर आहे किंवा डिफरन्स आहे, हा डिफरन्स कमी करण्याचं काम हा मेकॅनाइट कास्ट आयर्न करतो. ओके, देन सी द कास्टिंग वेट, इट इज फ्रॉम 500 to 6000 kg. म्हणजे ह्याच्यापासून जे काही या मेटलचे किंवा या मटेरियलची जी काही कास्टिंग आपण बनवणार, जे पार्ट आपण बनवणार, त्या पार्टचं वजन किती असतं? अबाउट 500 kg to 6000 kg. एवढं ह्यूज वेट याचा असणार आहे. द मेटल क्लोज ग्रेन. ओके, या मेटलमध्ये कसे आहेत? ग्रेन कसे आहेत? क्लोज्ड आहेत. देन मेकॅनाइट आयर्न रिस्पॉन्ड्स वेल टू हीट ट्रीटमेंट. म्हणजे हे मेकॅनाइट आयर्न जे आहेत हे हीट ट्रीटमेंटला चांगला रिस्पॉन्स करतात. याचा अर्थ काय? सपोज इफ यू आर गोइंग टू हिटिंग दिस पर्टिक्युलर मेकॅनाइट आयन्स, सो ऑटोमॅटिकली यू आर एबल टू सी सम चेंजेस हॅपनिंग देअर. त्यामध्ये काहीतरी बदल व्हायलेला आपल्याला लगेच दिसतो. याला आपण म्हणतो येस, इट इज रिस्पॉन्डिंग व्हेरी फास्ट. ओके, इट कॅन बी हार्डन्ड होली ऑर ऑन सरफेस. म्हणजे this particular mechanite cast, and suppose if you want to make it hard, so you can do that. Okay, but you can make the part hard on surface only or complete body. Okay, म्हणजे त्या मटेरियलचा फक्त सरफेस तुम्ही हार्ड करायचा असेल तुम्ही करू शकता, किंवा अख्खी बॉडी हार्ड करायची असेल तर तशी पण करू शकता. राईट, इट कॅन बी टफन्ड बाय सुटेबल हीट ट्रीटमेंट. म्हणजे याला टफ पण करता येईल. कसं? बाय युझिंग द सुटेबल हीट ट्रीटमेंट. ऍक्च्युली हीट ट्रीटमेंटचं आपल्याला 6th चॅप्टरमध्ये हीट ट्रीटमेंट बद्दल डिस्कस करायचं. देर आर सो मेनी डिफरंट टाइप्स ऑफ हीट ट्रीटमेंट अवेलेबल, लाईक ॲनेलिंग, नॉर्मलायझिंग, देन हार्डनिंग, टेम्परिंग. ते आपण नंतर बघू त्याच्याबद्दल 6व्या चॅप्टरमध्ये, 6th चॅप्टरमध्ये आपण ते डिस्कस करणार आहे. अँड लास्ट पॉईंट इज मेटल इज व्हेरी वेल सुटेबल फॉर मशीन टूल कास्टिंग. म्हणजे हा जो मेटल आहे कोणता? मेकॅनाइट कास्ट आहे. इट इज व्हेरी सुटेबल और इट इज व्हेरी युजफुल टू मशीन टूल कास्टिंग. म्हणजे मशीन टूलचे जे कास्टिंग आहेत किंवा मशीन टूल बनवण्यासाठी याचा वापर केला जातो असं आपण म्हटलं तरी चालेल. ओके, सो इट्स ऑल अबाउट द मेकॅनाइट कास्ट आयर्न. नाउ वी आर मूव्हिंग टुवर्ड्स द लास्ट पॉइंट ऑफ द कास्ट आयर्न टाइप, दॅट इज चिल्ड कास्ट आयर्न. एकदम सिंपल आहे, छोटं आहे, नावातच मॅक्सिमम गोष्टी कव्हर होतात त्याच्या. बघू आपण याच्याबद्दल पण लगेच. सी, नाउ सी दिस चिल्ड कास्ट आयर्न. व्हॉट इज मीन बाय दॅट? चिल्ड, चिलिंगचा अर्थ माहिती आहे का? चिल चा अर्थ काय असतो? चिलिंग और चिल म्हणजे थंड, कूल, व्हेरी कूल, एक्स्ट्रीमली कूल, दॅट इज कॉल्ड एज चिलिंग. ओके, सो फर्स्ट पॉइंट, दिस चिल्ड कास्ट आयर्न इज प्रिपेअर्ड बाय द चिल्ड कास्टिंग टेक्निक. राईट, आपण बघितलं कास्ट आयर्न कसा बनवला जातो. पहिल्यांदा सांगितलं मी तुम्हाला की पिग आयर्न आहे, त्याला रिमेल्ट करा, रिमेल्ट करा, रिफाईन करा. पण कशासोबत? स्टील स्क्रॅप असेल, लाईम स्टोन असेल, याच्यासोबत त्याला मेल्ट करा, नंतर त्याला कुपोलामध्ये मेल्ट करा, त्याला मोल्डमध्ये ओता आणि मग त्याला थंड करा. मग थंड करतो ना आपण. आता थंड करताना नुसतं साधं सुद्धा थंड करायचं नाही, तर काय करायचं? चिल करायचं. एकदम चिल म्हणजे खूप थंड करायचं, एक्स्ट्रीमली कूल. ओके, when you are going to do this, that is called as a chilled casting technique. ओके, ही कास्टिंग म्हणजे आपल्याला कास्टिंग तर माहिती आहे, मेटलला आपण वितळवतो, साच्यामध्ये ओततो आणि त्यापासून पार्ट बनवतो, त्याला आपण कास्टिंग म्हणतो. चिल्ड कास्टिंग म्हणजे काय? आपण चिल्ड कास्टिंग करताना मेटल जो वितळलेला आहे त्याला थंड करताना आपण एक्स्ट्रीमली कूल करतो, खूप जास्त थंड करतो, तेव्हा जे काही तयार होईल त्याला आपण चिल्ड कास्टिंग पार्ट्स म्हणतो. आणि त्या प्रोसेसला किंवा टेक्निकला चिल्ड कास्टिंग टेक्निक म्हणतो. सो दिस पॉइंट इज देअर. Chilled cast iron are prepared by chilled casting technique. Okay, it has high surface hardness and abrasion resistance of white iron case, backed by the softer, less brittle gray iron core. What is mean by this? See, it has high surface hardness. त्याची surface hardness कशी आहे? चांगली आहे, जास्त आहे, खूप हार्ड सरफेस आहे, सरफेस हार्डनेस जास्त आहे. ॲब्रेशन रेजिस्टन्स पण जास्त आहे, म्हणजे तो झिजत नाही. राईट, देन इट इज बॅक्ड बाय सॉफ्टर. म्हणजे आपण याच्यावर सॉफ्ट इट इज बॅक्ड बाय सॉफ्टर म्हटलंय. बॅक्ड बाय सॉफ्टर म्हणजे काय? की याला आपण बॅकिंग करू शकतो सॉफ्टवेअरची. देन लेस ब्रिटल, याची ब्रिटलनेस कशी आहे? कमी आहे, पण कोणापेक्षा? लेस ब्रिटल ग्रे आयर्न कोर. म्हणजे ग्रे कास्ट आयर्नची आयर्न कोर जी आहे त्याची जेवढी ब्रिटलनेस होती त्याच्यापेक्षा हा कसा आहे? कमी ब्रिटल आहे, लेस ब्रिटल आहे, म्हणजे हा लवकर तुटणार नाही आफ्टर हॅमरिंग. देन the graphitizing tendency of the cast iron is reduced either by decreasing the percentage of carbon and silicon or by increasing the rate of cooling. याचा मीनिंग समजून घ्या. ग्राफायटायझिंग टेंडन्सी. व्हॉट इज मीन बाय ग्राफायटायझिंग टेंडन्सी? ग्राफायटायझिंग म्हणजे ग्राफाईट तयार करण्याची प्रवृत्ती. ओके,
प्रोसिजर, ग्राफाईट तयार करण्याची टेंडन्सी. तर ग्राफाईट तयार करण्याची टेंडन्सी कास्ट आयनची कशी आहे? इट कॅन बी रिड्युस्ड. ही ग्राफाईट तयार करण्याची टेंडन्सी कमी केली जाऊ शकते. कशी? बाय डिक्रीजिंग द पर्सेंटेज ऑफ कार्बन. जर तुम्ही चिल्ड कास्ट आयन मध्ये कार्बनचं प्रमाण कमी केलं तर ग्राफायटायझिंग टेंडन्सी कमी होते. ओके. किंवा दुसरं आणखीन एक सांगितलं, ऑर बाय इन्क्रीजिंग द रेट ऑफ कुलिंग. एक तर तुम्ही काय करा की ग्राफायटायझिंग टेंडन्सी कमी करण्यासाठी एक तर आपण काय करायचं, कार्बनचं प्रमाण कमी करायचं, किंवा दुसरं एक काम करायचं ते रेट ऑफ कुलिंग. त्याला जर थंड करतो ना आपण, तर रेट ऑफ कुलिंग काय करा, फास्ट करा, एकदम फास्ट करा. आयदर बाय दिस टू, दोघांपैकी एक गोष्ट केली तर ग्राफायटायझिंग टेंडन्सी कमी होऊ शकते. राईट. देन रॅपिड सॉलिडिफिकेशन अँड कुलिंग प्रोड्युसेस द हार्ड सरफेस ओनली टू अ डेप्थ ऑफ 1 to 2 millimeter. ऑब्व्हियसली रॅपिड सॉलिडिफिकेशन तर आपण करणारच आहे, कारण इथे नावातच सांगितलं चिल्ड कास्ट आहे, म्हणजे आपण याला गरम केल्यानंतर वितळवल्यानंतर याला आपण फास्ट थंड करणार आणि फास्ट सॉलिड बनवणार. ओके. अँड ड्युरिंग दिस कुलिंग प्रोसिजर हार्ड सरफेस यू विल गेट अँड द डेप्थ ऑफ हार्डनेस इज अबाउट 1 to 2 millimeter. म्हणजे कसं, समजा एखादा पार्ट आपण कन्सिडर केला, असा एखादा पार्ट आहे, राईट. याच्यावरती आपण ही हार्डनेस प्रोसेस केली, म्हणजे कुलिंग प्रोसेस केली, हार्डनेस नाही, सॉलिडिफिकेशन किंवा रॅपिड सॉलिडिफिकेशन केलं, तर याचा जो सरफेस आहे हा हार्ड होणार आहे. पण कितीपर्यंत हार्ड होणार आहे? इट विल गेट हार्ड अप टू ओनली 1 to 2 millimeter. म्हणजे या सरफेस पासून किती अंतरापर्यंत? 1 to 2 millimeter इथपर्यंतच तो काय होईल, हार्ड होईल. त्याच्या खाली हार्ड नाही होणार. ओके. दिस विल बी द रेंज. एवढीच रेंज राहील की याची एवढाच सरफेस काय होईल, हार्ड होईल. बाकीचा पार्ट हार्ड होणार नाही. ओके. दॅट डेप्थ इज 1 to 2 millimeter. 1 millimeter किंवा 2 millimeter इतकं थिकनेस पर्यंत तो हार्ड होईल, त्यापेक्षा जास्त नाही. ओके. समटाइम्स द कास्टिंग इज चिल्ड इंटेन्शनली अँड समटाइम इट बिकम्स ऍक्सिडेंटली. म्हणजे काय? चिलिंग म्हणजे कुलिंग जी प्रोसेस आहे ना, ही कधी कधी काय करतो आपण, इंटेन्शनली म्हणजे जाणून बुजून आपण स्वतः करायचंय म्हणून करतो, आणि समटाइम इट बिकम ऍक्सिडेंटली, अचानक घडलं, आपल्याला ह्याला थंड करायचं नव्हतं तरी पण थंड झालं. ओके. सो दॅट इज अ मिनिंग हिअर. समटाइम दिस कास्टिंग इज चिल्ड इंटेन्शनली, समटाइम इट बिकम्स ऍक्सिडेंटली. कधी कधी आपण इंटेन्शनली म्हणजे हेतुपूर्वक आपण त्याला थंड करतो, थंड करायचंय म्हणून करतो, आणि कधी कधी करायचं नसतं तरी पण ऑटोमॅटिकली ते थंड होतं, त्याला आपण ऍक्सिडेंटली असं म्हणतो. ओके. देन इंटेन्शनल चिलिंग is carried out by using the cast iron instead of sand for phase position of mold where hard surfaces are required. म्हणजे इथे बघा काय सांगितलं, इंटेन्शनल, जेव्हा तुम्ही जाणून बुजून चिलिंग करता ना, तेव्हा काय करायचं, इट इज डन, ती कशी केली जाते, by using the cast iron instead of sand for phase position of mold where the hard surface is used. Okay, required. कसं, कास्ट आयर्न जो आहे त्याला न वापरता काय वापरलं, पण सँड वापरली. ओके. इट इज कॅरीड आउट बाय युझिंग कास्ट आयर्न इन्स्टेड ऑफ सँड. सँड म्हणजे वाळू, वाळू न वापरता, वाळू नाही वापरायची, वाळू न वापरता आपण काय केलं, कास्ट आयर्न वापरला. कशासाठी? फॉर द इंटेन्शनल चिलिंग, जाणीवपूर्वक थंड करण्यासाठी आपण सँड, वाळूचा वापर न करता कास्ट आयर्नचा वापर केला त्याला या प्रोसेसमध्ये, चिल्ड कास्ट आयर्न मध्ये. ओके. नाउ लास्ट वन, चिल्स आर युज्ड on those casting which where some parts are required to have the hardness and white cast iron while the remaining portion is relatively soft and tough. म्हणजे याचा अर्थ काय, चिल्स आर युज्ड, हे चिल्स म्हणजे हे काय, चिल्ड कास्ट आयर्न जे आहेत हे कुठे वापरायचे, देज आर युज्ड फॉर ऑन दोज कास्टिंग वेअर सम पार्ट्स आर रिक्वायर्ड टू हॅव हार्डनेस. म्हणजे ज्या पार्ट वरती मला हार्डनेस जास्त पाहिजे अशा पार्ट वरती काय करणार मी, ही चिलिंग प्रोसेस करणार. राईट. म्हणजे ज्या पार्ट वरती मला हार्डनेस जास्त पाहिजे तिथं मी चिलिंग प्रोसेस करणार. राईट. आणि राहिले याच्यावरती, अँड वाईल रिमेनिंग पोर्शन ऑफ द रिलेटिव्हली सॉफ्ट, ज्याच्यावरती तुम्ही ही चिलिंग प्रोसेस केली तो पार्ट हार्ड होईल, ज्याच्यावरती तुम्ही ही चिलिंग प्रोसेस करणार नाही तो पार्ट हार्ड होईल का, नाही होणार, इट विल रिमेन सॉफ्ट अँड टफ ॲज कम्पेअर टू हार्ड पार्ट. ओके. बाकीचा जो हार्ड पार्ट आहे त्याच्या कम्पॅरिझन मध्ये कमी राहील. म्हणजे सिंपल एक पॉइंट लक्षात ठेवायचा आपल्याला, तो म्हणजे असा की हे जे काय आहे इथं चिलिंग प्रोसेस जी आपण करतो ही करत असताना जर आपल्याला एखादा पार्ट आहे त्या पार्टवरती मला हार्डनेस वाढवायची तर तेवढ्याच भागावरती चिलिंग करायची, आणि ज्या पार्टवरती तुम्ही चिलिंग प्रोसेस करणार नाही तर तो पार्ट हार्ड होईल का, नाही होणार, इट विल रिमेन सॉफ्ट अँड टफ. ओके. सो इट्स ऑल अबाउट द चिल्ड कास्ट आयर्न. हे सगळं आतापर्यंत आपण काय केलं, वी डिस्कस्ड एव्हरीथिंग रिगार्डिंग द
कास्ट आयन्स, डिफरंट टाइप्स ऑफ कास्ट आयन. 8 टाइप आपण बघितले, 8 टाइप वी हॅव डिस्कस्ड. हिअर some differences are there. Just go through these differences. We will discuss about this also today. हे डिफरन्सेस आहेत, हे आपल्याला अभ्यास करायला सोपं जातं कंपॅरेटिव्ह स्टडी केली तर. सिम्पल, हे आपण ऑलरेडी डिस्कस केलंय, फक्त डिस्कस करू इथं पण आणखी डबल एकदा. व्हाईट कास्ट अँड ग्रे कास्ट, हाऊ यू कॅन डिफरन्शिएट दीज. देर आर हिअर आर सम parameters. On this basis we are going to differentiate this. काय composition, appearance, property and application. Composition means what? In white cast and in gray cast and what is present? Carbon is present. किती present असतो? Just we know carbon here in this alloy, carbon chemically bonded with iron as a iron carbide, and here in this alloy carbon and silicon both are present with iron. ओके, तुम्ही इथं आणखीन एक पॉईंट सांगू शकता, याचं पर्सेंटेज पण देऊ शकता. व्हाईट कास्ट आयन, हाऊ मेनी पर्सेंटेज ऑफ कार्बन इज प्रेझेंट. इन ग्रे कास्ट आयन, हाऊ मच पर्सेंट ऑफ कार्बन इज प्रेझेंट. यू कॅन राईट दॅट ऑल्सो. ओके, अपीअरन्स, आता अपीअरन्स दिसतो कसा? ॲज वी नो कसं आहे, हा व्हाईट कास्ट आहे, नावातच आहे सगळं. ओके, इट when we fracture this it will show bright color, that's why it called as bright. हा याला फ्रॅक्चर केल्यामुळे व्हाईट कलर दिसतो म्हणून व्हाईट कास्ट आयन म्हटलेलं आहे. म्हणजे याचा अपीअरन्स कसा आहे? व्हाईट आहे. आणि ग्रे कास्ट आयन का बरं? वेन फ्रॅक्चर्ड इट गिव्स ग्रे अपीअरन्स. याला तोडल्यानंतर हा ग्रे कलरचा दिसतो म्हणून आपण याला ग्रे कास्ट आयन म्हणतोय. ठीक आहे. देन प्रॉपर्टीज, काय प्रॉपर्टीज आहेत? अंडर नॉर्मल कंडिशन इट इज ब्रिटल अँड नॉन मशिनेबल. ऑब्विसली ब्रिटल असतो, नॉन मशिनेबल आहे कारण हा कास्ट आयन आहे. आणि हा कसा आहे? इट इज बेटर मशिनेबिलिटी. याची मशिनेबिलिटी चांगली आहे. हार्डनेस किती आहे? इट इज हॅव्हिंग 400 to 600 BHN हार्डनेस अँड इट इज हॅव्हिंग 150 to 240 BHN हार्डनेस. ही रेंज आहे आपल्याला बघितलेली हे आधी. ऍप्लिकेशन्स व्हेअर वी कॅन यूज इट, जे ऍप्लिकेशन आपण कास्ट आयन, व्हाईट कास्ट आयन आणि ग्रे कास्ट आयनचे तिथं मागच्या लेक्चर्स मध्ये बघितले होते, तेच पॉईंट आपण इथं नोट करायचे फक्त. ओके, इट इज युज्ड इन मॅन्युफॅक्चरिंग प्लेट्स, वेविंग प्लेट्स, पंप लाईन्स, grinding ball dies, and gray cast iron is used to manufacture some machine tool structure, frame of the electric motor, cylinder blocks, engine heads, so on. Okay, so just try to understand and keep these all points in your mind very clearly. आणखीन एक क्लासिफिकेशन, सॉरी आणखीन एक डिफरन्स आहे व्हाईट कास्ट आयन आणि मॅलिएबल कास्ट आयन मध्ये. आता वरती जसे बघितले आपण तसेच इथं पण सांगायचे की व्हाईट कास्ट आयन हार्डनेस किती आहे? इट्स रेंज इज 400 to 600 BHN. मॅलिएबल ची रेंज किती? 80 to 275 BHN हार्डनेस. ओके, देन आफ्टर फ्रॅक्चर व्हॉट विल हॅपन? व्हाईट कास्ट आयनला फ्रॅक्चर केलं तर काय दिसेल? इट शोज व्हाईट कलर. मॅलिएबलला फ्रॅक्चर केलं तर काय दिसेल? इट शोज ग्रे फ्रॅक्चर, ग्रे कलर दिसेल. राईट, देन इट कॅन नॉट बी मशीन ओनली कास्ट. याच्यावरती मशीनिंग प्रोसेस आपण करू शकत नाही. याला आपण एखाद्या मशीनचा वापर करून याला तोडू नाही शकत, पण यू कॅन प्रिपेअर इट ऑर यू कॅन प्रिपेअर सम पार्ट बाय युझिंग कास्टिंग प्रोसेस. ओके, तुम्ही याला कास्टिंग करू शकता. कास्टिंग म्हणजे या मेटेरियलला आपण वितळवू शकतो. वी कॅन मेल्ट इट, वी कॅन पोर इट इन टू मोल्ड अँड कन्वर्ट इट टू डिफरंट शेप अँड साईज. देन मॅलिएबल कास्ट आयन, इट कॅन बी मशीन्ड ॲज वेल ॲज कास्ट. हा फरक आहे बघा, ह्याच्यावरती मशीनिंग करता येत नाही पण कास्टिंग करता येतं, आणि इथं दोन्ही पण करता येतं. देन इट शोज परलाइट अँड सिमेंटाइट इन स्ट्रक्चर. म्हणजे व्हाईट कास्ट आयन मध्ये परलाइट आणि सिमेंटाइट दोन्ही स्ट्रक्चर दिसतात, आणि इकडे इट शोज स्टार शेप्ड ग्राफाइट डिस्ट्रीब्युटेड इन फेरायटिक अँड परलाइटिक मॅट्रिक्स. म्हणजे इथं ग्राफाइट जो आहे तो फेरायटिक और परलाइटिक मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये बघायला मिळतो. देन कार्बन इज प्रेझेंट इन कंबाईंड फॉर्म ऑफ सिमेंटाइट, आणि इकडं कार्बन प्रेझेंट इन ग्राफाइट अँड सिमेंटाइट. म्हणजे इथं फक्त सिमेंटाइटच्या फॉर्मॅटमध्येच कार्बन प्रेझेंट आहे, पण इकडे ग्राफाइट आणि सिमेंटाइट दोन्ही फॉर्मॅटमध्ये किंवा दोन्ही फॉर्म मध्ये कार्बन प्रेझेंट आहे. लास्ट वन, व्हाईट कास्ट आणि इज नॉन मॅलिएबल अँड दिस इज मॅलिएबल. ऑब्विसली याच्या नावातच मॅलिएबल आहे ना, म्हणजे हा याच्यामध्ये मॅलिएबिलिटी जास्त असेल. मॅलिएबिलिटी म्हणजे काय की जर एखाद्या पार्टवरती आपण फोर्स अप्लाय केला, कॉम्प्रेसिव्ह फोर्स अप्लाय केला, तर त्या पार्टची थिन शीट मध्ये कन्व्हर्जन होतं, तर त्याला आपण मॅलिएबिलिटी असं म्हणतो. जर व्हाईट कास्टवरती फोर्स आपण अप्लाय केला तर त्याचा थिन शीट तयार होत नाही, म्हणून इथं इट इज हॅव्हिंग नो मॅलिएबिलिटी. ओके, ची मॅलिएबिलिटी नाहीये किंवा मॅलिएबिलिटी कमी आहे. ओके, सो इट इज ऑल अबाउट द डिफरंट टाइप्स ऑफ कास्ट आयन अँड देअर डिफरन्सेस. आता फक्त एक पॉइंट बाकी आहे, तो म्हणजे फ्लो चार्ट. तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया. ठीक आहे.